हॅलो, समृद्धी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने आंबट गोड असा कैरीचा मुरंबा करणार आहोत. तर ही रेसिपी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहायला तुम्ही मिस करू नका. तर चला आता सुरुवात करूया. मी मध्यम आकाराचे एकदम ताजे अशा 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. ही कैऱ्या ज्या आहेत त्यात आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर हे पहा, मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहेत. आता आपण काय करणार आहे, एका चाकूच्या साहाय्याने ही देठ जे आहे ते कट करून घेणार आहोत. देठ कट केल्यानंतर आपण हे जी साल आहे ते एकदम अलगदपणाने आपण हे साल काढून घेणार आहोत. तर हे पहा, आपण अशा पद्धतीने साल काढून घेणार आहोत. तुम्हाला दाखवते. तर ही साल जे आहे ते आपण काढून घेतलेले आहे. ह्याच पद्धतीने मी दोन्हीही कैऱ्याची साल जे आहे ते काढून घेतलेले आहे. आता आपण एक किसणी घेणार आहोत. किसणी घेतल्यानंतर ह्या किसणीने आपण हे कैरी जे आहे ती किसून घेणार आहे. एकदम मध्यम आकाराचा किस पडणार आहे, कारण मध्यम आकाराची किसणी घेतलेली आहे मी. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण हे दोन्ही कैऱ्या जे आहेत ते किसून घेणार आहोत. तर हे पहा, मी तुम्हाला दोन्ही कैऱ्या किसल्यानंतर दाखवत आहे. एकदम छान असा किस तयार झालेला आहे. तर चला आता आपण हे किस तयार झालेला आहे ते आता मी तुम्हाला दाखवते. पूर्णपणे आपण हे आता छानसा आपण हे किस जे आहे ते ज्यातून जे आंबट पाणी आहे ते काढून घेणार आहोत. याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे. फक्त आपण याच्यातलं आंबट पाणी आहे ते थोडंसं कमी करून घेणार आहोत. तर मी पूर्ण किस जे आहे ते ह्याच पद्धतीने पिळून घेतलेला आहे, म्हणजे यातलं आंबट पाणी काढून घेतलेलं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने किस तयार झालेला आहे. तर चला आता आपण गॅसवर कढई ठेवलेले आहे. त्यामध्ये मी 1 छोटा चमचा गावरान तूप घेतलेला आहे. गावरान तूप आपलं छानसं गरम होत आहे. त्यामध्येच लगेच 3 ते 4 लवंग वापरलेले आहेत. लवंग वापरल्यानंतर आपण काय करणार आहे, एकदम छानसं भाजून घेणार आहे हे लवंग तुपामध्ये. तुपामध्ये लवंग भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये किस घेणार आहोत कैरीचा. कैरीचा किस जे आहे ते ह्या तुपामध्ये आणि ह्या लवंगाच्या स्वादमध्ये आपण हे परतून घेणार आहे. थोडासा आपण ही किस परतून याच्यासाठी घ्यायचा आहे की ह्या तुपाचा आणि ह्या लवंगाचा स्वाद ह्या किसाला लागला पाहिजे. तर आता आपण काय करणार आहे, एकदम छानसा ही किस जे आहे ते परतून घेतल्यानंतरच आपण याच्यामध्ये साखर वापरणार आहोत. तर हे पहा, जोपर्यंत कलर बदलत नाही तोपर्यंत आपण हे किस जे आहे त्या तुपामध्ये थोडंसं आपण परतून घ्यायचं आहे. तर तुम्हाला दिसत आहे पूर्णपणे ह्याचा कलर जे आहे थोडासा बदललेला आहे. तर चला त्यामध्येच आता आपण 1 वाटी मी साखर घेतलेली आहे. मुरंबा आहे म्हणल्यानंतर आंबट गोड असा मुरंबा लागलाच पाहिजे. तर आता आपण हे साखर जे आहे हे किस आणि साखर आहे ते छानसे याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आणि हमेशा कमी गॅस ठेवायचा आहे, कारण छानसे याला पाणी सुटेल. तर हे पहा, तुम्हाला मी पूर्णपणे ही कैरी आणि किस आणि साखर जे आहे ते छानसे मिक्स झालेले आहे. एकदम खमंग असा लवंगाचा आणि तुपाचा वास सुटलेला आहे. तर चला त्यामध्येच आता आपण 1 छोटा चमचा विलायची घेतलेली आहे. विलायची घेतल्यानंतर आपण एकदम थोडंसं असं मीठ घेणार आहोत, कारण मिठानं याचा स्वाद जे आहे ते जास्त वाढेल. तर चला आता मीठ आणि विलायची आहे ते याच्यामध्ये छानसं मिक्स करून घेणार आहोत. तर आपण अशाच पद्धतीने हे आंबट गोड कैरीचा मुरंबा तयार करणार आहोत. तुम्हाला दिसत असेल थोडासुद्धा कढईला चिकटत नाही आहे. एकदम छान ही मुरंबा साखरेच्या पाकामध्ये छानसा तयार होत आहे. हे पहा, बरेच जणांना आंबट गोड खाण्यासाठी खूप आवडतं. आम्ही ही मुरंबा जे आहे ती ब्रेड आणि चपाती बरोबर खातो. खूप आवडीने खातात आमच्या घरामध्ये. तर चला आता आपण अशाच पद्धतीने ही मुरंबा जे आहे ते छानसं आपण मिक्स करून घेणार आहे. आणि प्रत्येक वेळेस जे आहे ते ह्याच पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहे. कढईला थोडासुद्धा चिकटत नाही आहे. आणि साखर आणि कैरी जी किस जे आहे ते पूर्णपणे याच्यामध्ये छानसे मिक्स झालेले आहे. म्हणजे ही मुरंबा जे आहे ती खाण्यासाठी तयार आहे. तर मी थोडासा बघणार आहे की, तर एकदम छान एकदम आंबट गोड असा तयार झालेला आहे मुरंबा. आणि याचा कलर सुद्धा एकदम छान आलेला आहे. या मुरंब्याला एकदम पिवळसर असा कलर आलेला आहे. तर आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही आंबट गोड कैरीचा मुरंबा तयार केलेला आहे आणि खाण्यासाठी पण तयार आहे. तर चला एका बाउलमध्ये आपण हे काढून घेणार आहोत. तर एकदम सॉफ्ट छान एकदम वास सुद्धा एकदम घमघमीत आलेला आहे. तर मग चला, मग तुम्हाला ही रेसिपी व्हिडिओ मुरंबाची आवडली असेल तर मी बनवलेल्या पद्धतीने तुम्ही सुद्धा मुरंबा बनवा. खूप आवडेल, खूप आवडीने खातील. तर तर तुम्हाला ही मुरंबाची रेसिपी आवडली असेल
तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार.